हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात सर्व? तर आजचा व्हिडिओ मी हे केक मटेरियलबद्दल आणलेला आहे. एकदम बेसिक गोष्टीपासून आणि किती त्यांचं प्राईस वगैरे किती आहे व ते किती प्रमाणात आहे, तर सर्व तुम्हाला एकदम छोट्या टिप्स मी सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की बिगनर्स वगैरे त्यांना कसं सामान घ्यायचं, कसं छोट्या प्रमाणात असलेल्या वस्तूंची किंमती काय, कसं सामान, आणि मी कोणत्या शॉपमधून घेतलेलं आहे ते पण सांगणार आहे. ते मी तुम्हाला वर ॲरो दाखवलेला आहे. ते शॉप आहे अकोलामधील, म्हणजे महाराष्ट्रामधील आमच्या विदर्भामधील अकोला हे आमचा जिल्हा आहे. तर मी जिल्ह्याच्या ठिकाणाहून ते सामान आणलेलं आहे. आधी मी जवळच्या शॉपमधून आणायचे, पण तिथं खूप महागात पडायचे. तर मी हे दुकान एक होलसेल दुकान आहे, तर मी तिथून सर्व सामान आणलेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण सामानाची प्रत्येकी किंमत किती आहे व त्यांची क्वालिटी कशी आहे, तुम्ही ते घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. तर एकदम मी छोट्या प्रमाणात सामान आणलेलं आहे, जसं की क्रशची बॉटल मोठी न आणता छोटी आणलेली आहे, जेल, न्यूट्रल जेल, कलर्स, डॉल्स आणि बेस बॉक्स वगैरे, बॉक्स बॉल, सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते शॉप दाखवलेली आहे मी, ऑर्नेट केक टूल्स अँड मोल्ड्स. एकदम अतिशय सुंदर दुकान आहे आणि एकदम कमी प्रमाणात सर्व सामान मिळतो तिथे. तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग सुरू करूया. तर सुरुवात हे प्रेमिक्सपासूनच करूया. म्हणजे आपल्या केकमधील जो मेन इन्ग्रेडियंट असतो, म्हणजे आपला केक बनवण्यासाठी लागणारा, स्पॉन्ज बनवण्यासाठी लागणारा प्रेमिक्स मी हे पिल्सबेरीचं चॉकलेट फ्लेवरचं घेतलेलं आहे. तर हे मी 5 किलोमध्ये घेतलेलं आहे. तर मला हे प्रेमिक्स 5 किलोचं पॅकेज मला हे 670मध्ये भेटलेलं आहे. 5 किलोचं आहे आणि चॉकलेट फ्लेवरचं आहे. तर मला हे 670मध्ये भेटलेलं आहे. तर पिल्सबेरीचं प्रेमिक्स हे खूप छान असते. मी आधी पण व्हिडिओ बघितले की कोणतं घ्यायचं, कोणतं प्रेमिक्स चांगलं आहे. तर पिल्सबेरीचेच प्रेमिक्स जास्त प्रमाणात चांगले असतात. तर हे पण दुसरं आहे वनिला फ्लेवरचं पिल्सबेरीचं. हे पण 5 किलोमध्येच आहे. तर याची प्राईज 640 आहे आणि 5 किलोमध्येच आहे. आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे, एकदम छान क्वालिटीची आहे. आणि तुम्ही पण प्रेमिक्स हे पिल्सबेरीचंच वापरा. आधी मी मैद्यापासून बनवायची केक, पण मैद्यापासून ते खूप भारी जायचं केक बनवायला, त्यामध्ये खूप ॲड करायला लागत होते. आता प्रेमिक्स म्हणजे त्यामध्ये सर्व काही इन्ग्रेडियंट आधीच ॲड असतात. आपल्याला फक्त पाणी व तेल घेऊन ते बनवावे लागतात आणि सुंदर प्रमाणात केक तयार होतो. त्यानंतर क्रशची बॉटल मी हे छोट्याच आणलेल्या आहेत. हे 250 ml वाली बॉटल आहे. 1000 ml वाली पण बॉटल मिळतो, तुम्ही ते पण घेऊ शकता. पण आपण छोट्या क्वालिटीमध्ये पण घेतले चालते. आणि बिगिनर्सने तर मला वाटते छोट्याच क्वांटिटीमध्ये घ्यायची. आणि हे मालासची मँगो आणि पायनॅपल फ्लेवरच्या क्रश बॉटल आहे. त्यानंतर आपले डॉल्स आहेत. डॉल केकसाठी लागणारा मेन पॉईंट म्हणजे डॉल्स असतात. आणि ह्या एकदम सुंदर क्वालिटीच्या डॉल्स भेटलेल्या आहेत मला. एक डॉल्स मला 40 रुपयाला भेटलेली आहे आणि त्यांची क्वालिटी पण खूप सुंदर आहे. त्यांच्या डोक्यावर ताज आहे आणि खूप अशा सुंदर प्रमाणात भेटलेल्या आहेत. तुम्ही पण अशा डॉल्स नक्की घ्या. आणि डॉल केकचा लूक एकदम सुंदर येतो. आणि मी ह्या डॉल्स 5 घेतलेल्या आहेत, मला आवडल्या होत्या म्हणून मी ह्या डॉल्स 5 आणलेल्या आहेत. आपण बिगिनर्स असू तर आपण पण 5 किंवा 10च डॉल्स घ्यायच्या, त्यानंतर आपण परत पण आणू शकतो. तर नेक्स्ट आहे आपले बर्थडे टॅग. तर हे बर्थडे टॅगचं एक पॉकेट मला 40 रुपयाला भेटलेलं आहे. यामध्ये एकूण 50 टॅग आहेत, म्हणजे 10-10चा बंच आहे. तुम्ही बघू शकता, एका बंचमध्ये 10-10 आहेत आणि 40 रुपयाचं हे एक पॅकेज आहे. यामध्ये 5 वेगवेगळ्या कलरचे टॅग येतात आणि आपण जेव्हा केक बनवतो त्यावर
टॅग लावल्याने केकचा लूक आणखी सुंदर येतो. नेक्स्ट आपले जेल कलर आहेत. जेल कलरची बॉटल मला एक 40 रुपयाला भेटलेली आहे. तुम्ही पण जेल कलरच वापरा. लिक्विड कलरने केकची क्रीम पातळ होण्याची शक्यता असतो. हा येलो कलर आणि हा रेड कलर, हा ब्राऊन कलर आणि हा स्काय ब्लू कलर. आधी माझ्याकडे बाकी कलर होते म्हणून मी हे 4च कलर आणलेले आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचे आहे. तुम्ही पण जेल कलरच वापरा. नेक्स्ट आहे आपलं एसेन्सची बॉटल मी एकच आणलेली आहे, व्हॅनिला एसेन्सची. आधी पण माझ्याजवळ बॉटल्स आहेत तर मी एकच बॉटल आणलेली आहे. ही मला एक 40 रुपयाला भेटलेली आहे. त्यानंतर आहेत आपले शुगर बॉल्स मी हे एक 40 रुपयाला भेटलेली आहे मला एक बॉटल्स. आणि क्वालिटी एकदम सुंदर आहे यांची, खूप सुंदर दिसतात. ही गोल्डन, ही व्हाईट आणि ही मल्टी कलरचे शुगर बॉल्स आहे. केकचा लूक सुंदर येतो यांनी. नेक्स्ट आहे आपलं न्यूट्रल जेलची पण मी एकदम छोटीच बॉटल आणलेली आहे. हे पण 250 ml वाली आहे. आपण 1 kg 1000 ml वाली पण घेऊ शकतो, पण आपण छोटीच बॉटल घ्यायची कधी पण बिझनेस सुरू करायच्या आधी. नेक्स्ट आहे आपला रोज नोझल आणि ते नील्स. जेव्हा आपण रोज बनवतो तेव्हा ते नील्सचा वापर होतो आणि क्वालिटी खूप सुंदर आहे नोझलची आणि नील्सची. तर एक रोज नोझल मला 30 रुपयाला व नील्स मला ते 35 रुपयाला भेटलेले आहे आणि क्वालिटी एकदम सुंदर आहे. आणि नेक्स्ट आपलं हे जंगल थीम बनवण्यासाठी ग्रास नोझल खूप सुंदर आहे. नेक्स्ट आपला कलर स्प्रे. तर हा स्प्रे मला एक 80 रुपयाला भेटलेला आहे. स्प्रे हा आपल्याला गुलाबाचे फुलं बनवतो त्यावर टाकायला खूप सुंदर दिसतो, त्याने लूक छान येतो. नेक्स्ट आपले फॉक्स बॉलचं पाकिट मला एक 70 रुपयाला भेटलेलं आहे आणि मी गोल्डन फॉक्स बॉलचं घेतलेलं आहे. आधी पण आहेत माझ्याकडे म्हणून मी तुम्हाला एकच दाखवलेलं आहे. नेक्स्ट आपले गोल्डन बर्थडे टॅग. हे पण पॉकेट मला एक 50 रुपयाला भेटलेलं आहे. यामध्ये एकूण 10 टॅग आहेत, म्हणजे एक टॅग मला 5 रुपयाला भेटलेला आहे आणि क्वालिटी पण यांची खूप सुंदर आहे. तुम्ही नक्कीच घ्या आणि केकचा लूक खूप सुंदर येतो या गोल्डन टॅगने. नेक्स्ट आपले सिलिकॉन मोल्ड आहेत. सिलिकॉन मोल्डचा वापर आपण जेव्हा केकवर डेकोरेशन करतो चॉकलेटने, तेव्हा आपण ते चॉकलेट मेल्ट करून या सिलिकॉन मोल्डमध्ये टाकायचे आणि असे सुंदर असे आकार तयार होतात. एक स्टारचा आकार आहे, एक ट्रायंगलचा आकार आहे, असे खूप आकार मस्त तयार होतात. अशा प्रकारचे मी ते सिलिकॉन मोल्ड्स आणलेले आहेत आणि एक हार्ट शेपमध्ये बी आहे आणि हे अल्फाबेट्समध्ये आणि ते डेअरी मिल्क चॉकलेटचा कसा आकार असतो तशा आकारामध्ये असे मी ते 4-5 मोल्ड्स आणलेले आहेत आणि त्यांची क्वालिटी पण एकदम सुंदर आहे आणि त्याचा आकार पण एकदम सुंदर येतो. जेव्हा आपण चॉकलेट असे पातळ करून त्यामध्ये टाकतो तर तेव्हा त्यांना असा सुंदर आकार येतो आणि केकवर लावल्यानंतर तर केकचा लूक एकदम सुंदर येतो. तर तुम्ही पण हे सिलिकॉन मोल्ड नक्की घ्या, जेणेकरून केकची शोभा वाढेल. हे मी व्हाईटवाले 3 सिलिकॉन मोल्ड आणलेले आहेत. हे एक ट्रायंगलमध्ये आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे दिसत आहे ते. आणि नेक्स्ट आहे आपले स्टारमध्ये, त्यांचं पण लूक तुम्ही बघू शकता, क्वालिटी बघू शकता किती सुंदर आहे. आणि नेक्स्ट आहे आपल्या हार्ट शेपमध्ये 3 हार्ट येतात त्यामध्ये, पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि नेक्स्ट आपले हे डेअरी मिल्क चॉकलेटचा आकार असलेलं आहे. यामध्ये आपण एकसाथ 12 चॉकलेट्स तयार करू शकतो. एकदम मस्त आकार येतो त्याने चॉकलेट्सचा आणि केकवर लावून केकची शोभा वाढवू शकतो. आणि नेक्स्ट हा अल्फाबेट्सचा जसं काय आपण नाव तयार करायचं असलं आपल्याला केकवर लावायसाठी, तर ते त्यामध्ये स्पेलिंग आहेत त्यामध्ये आपण ते चॉकलेट पातळ करून त्यामध्ये टाकले तर मस्त सुंदर असं नाव तयार होतं आणि आपण ते केकवर लावू शकतो. सुंदर दिसायला पण खूप सुंदर दिसणार आणि
तुम्ही नक्की घ्या. हे बघा चॉकलेट मोल्ड्स, क्वालिटी बघा तुम्ही याची किती सुंदर आहे. आणि हे एक मला 60 रुपयाला पडलेलं आहे. हे पण ABCDचं अल्फाबेटचं हे पण एक मला 60 रुपयाला भेटलेलं आहे. आणि जे व्हाईटवाले सिलिकॉन मोल्ड आहेत ते मला एक 80 रुपयाला भेटलेलं आहे आणि त्याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे. नेक्स्ट आपले पायपिंग बॅग हे आपलं केक बनवण्यासाठी, केकवर डिझाईन बनवण्यासाठी मेन पॉईंट आहे. पायपिंग बॅगच जर नसले तर आपण ते नोझल्सचा वापर कसा करायचा, तर पायपिंग बॅग्स घेणे हे अत्यावश्यक आहे. आणि पायपिंग बॅग्सचा एक पॉकेज मला 100 रुपयाला भेटलेला आहे आणि त्यामध्ये 100 पीस आहे. नेक्स्ट आपले डार्क कंपाऊंड हे घेतलंच पाहिजे, कारण केकमध्ये चॉकलेटचा अतिशय काम असतो. आणि हे डार्क कंपाऊंड मला एक 150 रुपयामध्ये भेटलेलं आहे आणि कंपनी पण खूप सुंदर आहे. आणि अर्धा किलोचं आहे ते 150 रुपयाला. नेक्स्ट आहे आपलं व्हाईट कंपाऊंड हे मला 170 रुपयामध्ये भेटलेलं आहे. हे पण अर्धा किलोचं आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे. तर तुम्ही पण डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड नक्की घ्या. केकच्या कामामध्ये अतिशय मेन पॉईंट आहे तो. नेक्स्ट आहे बर्थडे टॅग. हे बर्थडे टॅग मला 50 रुपयाला भेटलेलं आहे. मी एकच आणलेलं आहे, आधी पण होते माझ्याकडे, पण हे आईचं बर्थडे टॅग आहे. म्हणजे माझ्या आईचा बर्थडे होता तर मी स्पेशल माझ्या आईसाठी आणलेलं आहे. आणि क्वालिटी पण अतिशय सुंदर आहे. असे गोल्डन कलर एकदम असं चमक मारतो आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते. एकदम सुंदर प्रमाणात आहे, म्हणून मी माझ्या आईसाठी आणलेलं आहे ते बर्थडे टॅग. तुम्ही पण घेऊ शकता आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण मिळतात ते. 50 रुपयाला एक भेटलेला आहे मला. क्वालिटी पण खूप सुंदर आहे. नेक्स्ट आपले केक बेस हे गोल्डन बेस आहेत. तर हे 3 बेसेस भेटले मला तिथं. तर हे एक बेस 6 रुपयाला भेटलेला आहे. गोल्डन बेस हा हाफ KGचा आहे. आणि नेक्स्ट आहे हे आपले हाफ KGचे व्हाईटवाले हे व्हाईटवाले मला 3 रुपयाला एक भेटलेलं आहे. यांची पण क्वालिटी खूप सुंदर आहे. तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते घेऊ शकता. गोल्डन पण घेऊ शकता किंवा व्हाईट पण घेऊ शकता. नेक्स्ट आपला 1 KGवाला गोल्डन बेस आहे. तर हा एक बेस मला 10 रुपयाला भेटलेला आहे. याची क्वालिटी बघू शकता, सुंदर आहे. नेक्स्ट आपला 1 KGवाला व्हाईट बेस. तर व्हाईट बेस मला एक हा 6 रुपयाला भेटलेला आहे. याची पण क्वालिटी खूप सुंदर आहे. आपल्याला जसं वाटेल तसं आपल्या बजेटनुसार आपण घेऊ शकतो. व्हाईटवाले पण घेऊ शकतो आणि गोल्डनवाले पण घेऊ शकतो. नेक्स्ट आपले बॉक्सेस आहेत. तर हे हाफ KGचं बॉक्स आहे. तर हा एक बॉक्स मला 10 रुपयाला भेटलेला आहे, हाफ KGचा. क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि हा अर्धा किलोचा बॉक्स आहे. नेक्स्ट आपले 1 KGचे बॉक्स आहेत. तर हा 1 KGचा बॉक्स मला एक 12 रुपयाला भेटलेला आहे. याची पण क्वालिटी खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारे हे सर्व सामान आहे. तर सर्व सामान तुम्हाला कसं वाटलं, प्राईस कसं वाटल्या, कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.